You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी राणी कासलीवाल ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। धमकी देवाची भाषा आहे। आज आपण निवेदन दिले, काय भावना आहेत आपण काय मागणी केली आहे? काल जी काय पारनेर तालुक्यामध्ये कळस गावामध्ये जी काही घटना अतिशय दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही क्लिपमध्ये बोलले, जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित ही पोहोचली असेल। पारनेर तालुक्यात आणि विशेष कळस गावचा उभाटाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ते काल राहुरी तालुक्यामध्ये प्रचार करत होते, फिरत होते आणि मग फिरत असताना त्यांनी त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते, आमदार प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा माजी कळस गावचा सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता। त्याला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं का तू 4 दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला 60% मतदान पडेल अशी तुम्ही स्टेटमेंट केलं आहे। त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं, कोणत्या आधारे 60% मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे पाटलाला सुद्धा त्याला गोळ्या घालील ह्या भाषेमध्ये त्यांनी मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम त्यांनी केलं आणि ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्या दक्षिण भागाचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं का उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं, कशा पद्धतीने आपण प्रचार करायचा, लोकांपर्यंत आपलं कसं काम सांगायचं, असं एक भीतीचं वातावरण तयार झालं। मला असं वाटतं जो काय उमाटाचा उमेदवार आहे ते आपल्याला माहीत त्यांच्याबरोबर जे काय फिरणारे कार्यकर्ते हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही SP साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांना एकच आम्ही मागणी केली का आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा, त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतोबीने ज्यांनी स्टेटमेंट केलं, ज्यांनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमागं कोण नेते येतं, कोण पुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली गणेश नावाचा उपसरपंच त्यालाच पोलीस संरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करण्याचं काम केलं आणि विशेष करून आपण पाहतो का पारनेर तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रीपासून आमच्याकडे फोन सुरू केले का कर्डिले साहेब, खासदार साहेब, विक्रमरावजी पाचपुते साहेब, संग्रामजी जगताप साहेब आम्हाला सारखे अनेक जणांचे फोन येतात पण भीतीपोटी काय मी कंप्लेंट करू शकत नाही, मी तक्रार करू शकत नाही। म्हणजे पारनेर तालुक्याचे सगळे मतदार भीतीच्या छायाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होतं आहे म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी SP साहेबाला एवढीच एक विनंती केली आता आपण तर एक तर खासदार सुजय विखे पाटलाला झेडदारचं आपण संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांना धमकी दिली त्यालासुद्धा पोलीस बंदोबस्त देण्याचं काम केलं पाहिजे ही मागणी केली आणि पारनेर तालुक्यामध्ये विशेष करून आपण तिथं पोलीस फौज मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं पाहिजे। पारनेर तालुक्याच्या मतदाराची भीती घालवण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि जे उमेदवारावर गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात त्यांची प्रत्यक्ष मला असं वाटतं तपासणी करून त्यांच्याबरोबर जर सांगायचं जर म्हणलं तर एखाद्या वेळेस अधिकृत जर नसेल परंतु बेकायदेशीर हत्यारं घेऊन फिरण्याचं काम ते करतात आणि मग याचा परिणाम नुसता पारनेर तालुक्यावरच नाही तर पूर्ण दक्षिण भागामध्ये सुद्धा त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो म्हणून लवकरात लवकर तिची कारवाई झाली पाहिजे, त्यालाही अटक झाली पाहिजे आणि त्याच्याबरोबर जे लोक असतील त्याची चौकशी करून सुद्धा त्यांना अटक झालं पाहिजे आणि ही भयभीत जी वातावरण झालं त्याला आपण संरक्षण देण्याचं काम केलं पाहिजे हे प्रामुख्याने आम्ही मागणी करण्याचं काम केलं।